नमस्कार महाराज मित्रांनो, अवेना न्यूट्रीमिक्स 16 रुपये लिटरचा मायक्रोन्यूटन तयार होतं. आता तुम्ही म्हणाल हे भानगड काय आहे, तर मित्रांनो प्रणम ॲग्रोने असा प्रोडक्ट आणलेला आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो की हे जे किट्स आहेत, जे 5-5 किलोचे मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट मिळून जे आपल्याला बोरी बनवून देतात, ते तुम्ही DAP 10-26 युरिया पोटॅश बरोबर टाकू नका, ज्याच्यात फॉस्फरस ते फिक्सेशन होतं. मग साहेब याच्यावर पर्याय काय करायचा, तर महाराज हा पर्याय आहे आणि 16 रुपये लिटरचा मायक्रोन्यूटन तयार होतं. काय करायचं आहे तुम्हाला, 200 लिटर टाकीमध्ये हे पूर्ण बॅग टाकायची. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे सल्फेट स्वरूपाचं फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरान हे पूर्ण टाकून द्यायचं. याच्यासोबत ते इथेच थांबत नाहीत, त्यांनी तुम्हाला ॲमिनो, सीवीड आणि फुलविक दिला आहे. म्हणजे इतर कुठलेही टॉनिक नंतर तुम्हाला बाजारातून घ्यायचं काम नाही. हे 200 लिटर टाकीमध्ये हे पूर्ण बोरी टाकायची, हे पुढे टाकायचे आणि 5 किलो ते 3 किलो युरिया टाकायचा. याला 17 दिवस हलवायचं. 17 दिवस हलवल्यानंतर तुमचं रेडी होतं 200 लिटर मायक्रोन्यूटन. आता तुम्ही ते मायक्रोन्यूटन कुठल्याही पिकाला दर 8 ते 10 दिवसांनी 7 लिटर सोडू शकतात मित्रांनो. म्हणजे रेग्युलर मायक्रोन्यूटनचा फ्लो त्या झाडाला होत राहील. म्हणजे असं नाही एकदा दिलं तुम्ही, पाणी पाऊस पडला कुठं वाहून गेलं, कुठं फिक्सेशन होऊन गेलं, तसं होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिथे आपण सल्फेट स्वरूपाचे मायक्रोन्यूटन टाकत होतो जे कीटांमधून, ते तिथं वाचतील, तिकडचं फिक्सेशनही वाचेल आणि याचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांनी जे दिलेलं आहे ॲमिनो, सीवीड, फुलविक, तर बाजारातून तुम्हाला नंतर कुठलंही सीवीड घ्यायचं काम नाही. तुम्हाला फक्त प्लेन ग्रेडा जरी घेतला तुम्ही 12 43 9 24 8 21 त्याही सोडलं तरी चालतील, कारण की 7 दिवसांनी तुम्ही हे सोडणार आहात. तर अशा पद्धतीने हे आहे. आणि याची जुनी पॅकिंग अशी यायची, आता नवी पॅकिंग आलेली आहे. लोक कन्फ्यूज होतात म्हणून सांगितलं. आणि हे पूर्ण भारतामध्ये तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आम्ही ट्रान्सपोर्टेशन माध्यमातून पोहोचवून देऊ. याला चांगले चांगले जे आहेत ॲग्रिकन्सल्टंट BT गोरे सर बी रिकमेंड करतात. ते डाळिंबामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. तर तुम्हाला लागत असेल तर नक्की मागवा. आणि माहिती कशी वाटली असेल तर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज. आणि कमेंट्समध्ये लोक तुम्हाला याचे रिपोर्टही सांगतील, भरपूर लोकांनी वापरले. तर आजसाठी एवढंच महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.